कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करतो। आणि आजच्या चिंतनाला आपण सुरुवात करायला लागलोय। मागच्या एक दोन चिंतनामध्ये आपण यस्त्वात्मतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानव आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्यन विद्यते या अर्थाच्या श्लोकाचं वर्णन माऊलीने 2 ओव्यामधून केलेलं आहे। आपण अगोदरची ओवी पाहिलेली आहे। आता 147 नंबरच्या ओवीचं चिंतन आपण मागच्या भागापासून पाहतोय। त्यामधला जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख जाहला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे। असा जो ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्याला कोणत्याही प्रकारची कार्य करावीच अशी कार्य शिल्लक राहत नाहीत। तो लोकसंग्रहासाठी कार्य करत राहील, पण करावं असे त्याच्यावरती जबरदस्ती राहत नाही। असा तो आत्मबोधानं संतुष्ट झालेला असतो, तृप्त झालेला असतो, आत्म्यामध्ये रममान झालेला असतो। अशी आत्म्यामध्ये रममान झालेली माणसं जी आहेत त्यांना संसाराबद्दलची काही घेणं देणं राहत नाही। त्यामुळे संसाराचे विकार त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत, संसारातली सुखदुःख त्यांना बाधित करू शकत नाहीत, असा त्याचा अर्थ होतो। कारण त्या सुखदुःखाच्या पलीकडे ती गेलेली असतात। आत्मा हा सुखदुःखाच्या प्रापंचिक गोष्टीच्या पलीकडे आहे। ज्यानं तो पलीकडचा प्रांत गाठला त्यांना अलीकडली दुःख कशी भोगायला लागतील? नाही लागत। ज्याने अट्टहास केलेला असतो साधनेचा आणि शेवटी जाऊन मोक्षाला प्राप्त होतात, त्यावेळी मोक्षाच्या आनंदाचा जेव्हा तो अनुभव घेत असतात त्यावेळी प्रपंचातली जी भोगलेली दुःख असतात त्या दुःखाची त्यांना तमा नसते, कारण तो शेवटचा आनंद भोगलेला असतो। तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत ना, यासाठीच मी अट्टहास केला, कारण शेवटचा दिवस मला गोड करून घ्यायचा होता। आणि तसा गोड करून त्यांनी घेतला। म्हणजे तरुणपणामध्ये किंवा आणखीन अगोदरच्या साधन काळामध्ये त्याने जो त्रास भोगला त्या त्रासाचं त्यांना काही वाटत नाही। कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाव मंगळाचे येणे गुणे। तुकाराम महाराजांचा अभंग आहे। तुका म्हणे मुक्ती परिरणी नोवरी, आता दिवस चारे खेळी मेळी। शेवटचे उद्गार आहेत तुकाराम महाराजांची, हे तृप्तीचा ढेकर आहे। अन्यथा असं आपल्याला म्हणू शकत नाही आपण, माझं करणं संपलं, माझं बघणं संपलं, माझं मिळवणं संपलं, असं जरासं म्हणून बघूया आपण। बघितल्यावर लगेच समजेल आमचं अजून काहीच संपाय नाही, अजून आमचं खूप आहे। असं खूप आहे म्हणजे अजून काहीतरी करायचं शिल्लक आहे, तर उणीव आहे। आणि उणीवेमध्ये आनंदाची झलक बघायला मिळत नाही, असा त्याचा अर्थ आहे। पण तुकाराम महाराजांनी शेवटचे उद्गार सांगितलेले आहेत। तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आणि आता दिवस चारी खेळी मेळी म्हणतात। म्हणजे आता जे कृतकार्य झाला असा शब्द माऊलीने वापरला आहे, तीच कृतकृतता तुकाराम महाराज या अभंगामध्ये व्यक्त करतात। सुंदर आहे। यासाठी केला होता अट्टहास हा तो अभंग आहे। अजूनही आपण त्याचा तुकारामांच्या गाथेमध्ये तो अभंग पूर्णपणे बघून ठेवा। शेवटची ओळ त्याची आहे की तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी। उरलेले माझे दिवस जे आहेत ते अगोदर आपण मगाच्या चिंतनामध्ये कालच्या चिंतनामध्ये बघितलेलं आहे की निश्चळ द्रष्टा बैसुनिया, आता उरल्या चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसुनिया, असं तुकाराम महाराज म्हणतात। आता माझं काम नाही अशी शब्द त्यांनी उद्गार काढले। आता काम संपलेलं आहे, म्हणजे कृतकार्यता झालेली आहे। आणि आता म्हणतात ते मुक्ती नावाच्या नवरीशी माझं लग्न लागलेलं आहे।
आता तिच्याबरोबर उरलेले माझे प्रारब्धाचे जे दिवस आहेत मी तिच्याबरोबर आनंदात घालवणार आहे. कल्पना बघायची संतांची, गंमतशीर कल्पना करतात. तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. मी आता आनंदाशी एकरूप झालो, आत्म्याशी एकरूप झालो. आता माझे उरलेले दिवस जे आहेत, उरलेले म्हणजे काय, प्रारब्ध संपल्याशिवाय मृत्यू येत नाही, म्हणून माझे उरलेले दिवस जे आहेत ती मी आता त्या मुक्ती नावाच्या नवरीबरोबर संसार करणार आहे. म्हणजे माझा व्यवहारातला संसार संपला आणि आता परमार्थातल्या संसाराबरोबर माझ्या मुक्ती नावाच्या नवरीशी मी एकरूप झालो आणि त्यामुळं माझं आता तिच्याबरोबर असणारे 4 दिवस, 4 दिवस शब्दाचा अर्थ उरलेलं आयुष्य मी खेळीमेळीत घालवणार आहे. म्हणजे जसं असेल तसं मी भोगणार आहे. म्हणजे प्रारब्धाची तक्रार न करता, कारण तक्रार करायला आता जागा आहे. आनंदाचे दिवस तो भोगत असताना प्रारब्धाबद्दलच्या तक्रारी तो कशाला करेल, करतच नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा उद्गार त्यासाठी आहे. मगाशी आपण चिंतनाला जिथं शेवट, अगोदरच्या चिंतनामध्ये शेवट केला होता, तिथून आता परत आपण सुरू करूया. आपण एक व्यवहारातलं एक उदाहरण घेतलेलं होतं. रती, तृप्ती आणि तुष्टी या शब्दाची व्याख्या आपण बघितल्या होत्या. रती या शब्दाचा अर्थ स्त्री पुरुषांच्या सहवासामध्ये असतो, तो रत झालेला असतो, रती असतो. पण संत सांगतात किंवा शास्त्र सांगतं की या सगळ्या गोष्टी इंद्रिय तृप्तीसाठी नसाव्यात, तर वंशवृद्धीसाठी असाव्यात. ही जो तृप्ती ज्याला आपण म्हणतो ही अन्नाच्या संबंधित आहे. अन्न खाल्लं की तृप्त होतो आपण, पण अन्न हे शरीर पोषणासाठी असावं, जिभेच्या चोचले पुरवण्यासाठी नसावं. आणि तुष्टी ज्याला आपण म्हणलेलं आहे, ही तुष्टीसुद्धा अहंकारासाठी नसावी. धनधान्य संपत्तीतून ही तुष्टी येत असते, पण ह्यामध्ये अहंकार नसायला पाहिजे, मोठेपणाचा गर्व असता कामा नये. तर हे सुद्धा उपजीविका चालवण्याचं माझं साधन आहे असंच समजून रती, तुष्टी, तृप्ती अशी भोग हे व्यवहारातले सुद्धा भोगता येतात असं माऊली सांगतात. म्हणून जो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला. त्यांनी कृतकार्यता साधलेली असते, त्याला करणं काय शिल्लक राहिलेलं नसतं. नारद भक्तिसूत्रामध्ये एक फार सुंदर सूत्र आहे बघा. य लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. ज्यांना ही सिद्धी मोक्षसिद्धी प्राप्त झालेली आहे, य लब्ध्वा, लब्ध्वा म्हणजे प्राप्त, उपलब्ध झालेले आहे. पुमान सिद्धो भवती, सिद्ध होतात ते, भवती म्हणजे होतात, सिद्धीला पोहोचतात. अमृतो भवती, अमृत तत्वाचा लाभ करून देतात. तृप्ती भवती म्हणजे तृप्त होतात. हे नारद भक्तिसूत्रात यत प्राप्य न किंचित इच्छती न वांछती. जरा सुद्धा कशाची इच्छा करत नाहीत, कशाची आकांक्षा सुद्धा करत नाहीत, त्यांना काही नको असतं. नारद भक्तिसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे, फार सुंदर आहे. आणि हे आत्मनिष्ठ आत्मज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे. ज्यांना या गोष्टीची एकदा प्राप्ती झालेली असते ना, तर प्राप्ती झाली की त्यानंतर त्यांचं करणं, मिळणं किंवा प्राप्त करणं काही शिल्लक राहत नाही. म्हणून ए लब्ध्वा म्हणले शब्द. लब्धा म्हणजे उपलब्ध होणे, त्याला प्राप्त होणे. पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. यत प्राप्य, त्याला प्राप्त झालं. न किंचित इच्छती. यत म्हणजे काहीतरी, हे काय तर ज्ञान. हे प्राप्त झाल्यानंतर त्याला इच्छा संपते. हे म्हणजे काय तर ज्ञान. आत्मज्ञान एकदा मिळालं, आत्मबोध एकदा झाला, आत्मबोधे तोषिला कृतकार्य झाले देखीला. याला एकदा आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की कृतकार्यता त्याच्या आयुष्यामध्ये येते. कृतार्थ आयुष्य जगत असतो. आणि हसू त्याच्या चेहऱ्यावरलं कधी जात नाही, प्रसन्नता मिटत नाही, कारण त्याच्यासाठी काही करणं मिळवणं शिल्लकच राहिलेलं नसतं. आशा नाही, लाचारी नाही, इच्छा नाहीत, कुणाकडून काही मागणं नाही. मग आणखीन काय असतं, आत्मतृप्तीचा तो अनुभव सतत घेत असतो. त्यामुळे त्याच्यासाठी यब लब्ध्वा अमृतो भवती तृप्तो भवती किंचित न वांछती इच्छती शब्द वापरलेला आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा 6व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, 22 नंबरचा श्लोक आहे बघा, चिंतन करण्यासारखा आहे. ये लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापीन विचलते. शब्द फार सुंदर वापरलेत गीताकारांनी बघा. य लब्ध्वाच अपरम लाभम, एकदा हे प्राप्त झालं की त्याच्यापेक्षा जास्त लाभ. अपरम लाभम न मन्यते नाधिकम, मन्यते नाधिकम तथा, याच्यापेक्षा मला काय नको असं ते मानतात. हा लाभ झालाय ना, मग एकदा हा लाभ जर झाला असेल तर दुसरा लाभ आणि कशाला पाहिजे. एखादी गोष्ट पुरेपूर मिळालेली असली की त्याला दुसरी गोष्ट काय लागत नाही. आत्मतुष्टीशिवाय दुसरी तुष्टताच नाही, कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी एखादी गोष्ट नको होते ना, त्यावेळी आत्मतुष्टीशिवाय हे उद्गार येत नाहीत. आणि त्यामुळं
इथं जे उद्गार जे काढलेले आहेत की आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला, म्हणून सहजे सापडला कर्म, म्हणून सहजे सांडला कर्मसंगी, त्यानं कर्माचा संग त्याचा टाकून दिलेला असतो. म्हणून भगवद्गीता म्हणते ये लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते ना अधिकम तथा, याच्यापेक्षा अधिक काही नसतं. कारण ते कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं, आत्म्या इतकं दुसरं सुख नाही. पृथ्वीपेक्षा काय श्रेष्ठ असेल, आपण एक 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 चढत चढत गोष्ट पाहिली होती कालच्या चिंतनामध्ये. तर पृथ्वीपेक्षा मोठं काय असेल तर ते आत्मसुख आहे, श्रेष्ठ आहे. त्यामुळे आत्मसुखापेक्षा दुसरं काय मोठं नसतं. एकदा ते प्राप्त झालं की काय नाही, त्यावेळी काय स्थिती होते, यस्मिन स्थितो न दुःखे गुरुनापी विचारते, असं वर्णन करतात गीता का. अशा स्थितीमध्ये जो आलेला आहे त्याला मोठ्यात मोठं दुःख सुद्धा विचलित करू शकत नाही. कितीही मोठं दुःख येऊ दे, त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कशामुळं, ये लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा, अशी स्थिती जर झाली असेल तर या लाभापेक्षा मला दुसरं काही नको, आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून ही भोग विषयके हरके नाजो, माऊली 12व्या अध्यायामध्ये बोलतात. आता ह्या याचा जर विचार आपण करायला लागलो तर त्याला दुःख हलवू शकत नाही, दुःख त्याला डळमळीत करू शकत नाही. तर त्याची श्रद्धा बळकट झालेली असते, तो आत्मा मी आहे असं त्याचा ठाम निश्चय झालेला असतो. त्यामुळे तो प्रपंचाच्या सुखामध्ये स्वतःला गुंतवून घेत नाही, किंवा प्रपंचाच्या सुखाकडे बघताना द्रष्टा म्हणून पाहतो. असू दे, बघायला लागतो, बघतो, नुसतं निरीक्षण करतो, त्याच्या पलीकडे त्याच दृश्याचा त्याच्यावरती अंतकरणावरती काही परिणाम होत नाही. अशा स्थितीमध्ये यस्मिन स्थितो शब्द वापरला. 22 नंबरचा श्लोक आहे 6व्या अध्यायामध्ये, यस्मिन स्तुतेनं दुःखेनं, याच्यापेक्षा मोठं कुठलं, गुरुनापी, मोठ्यात मोठं दुःख सुद्धा न विचारते, विचलित करू शकत नाही त्याला. सगळ्यात मोठं दुःख जरी कुठलं आलं, सगळ्यात मोठं दुःख कुठलं असते, आपल्या जवळच्या एखाद्या माणसाचं निधन झालं ना, जो करता करवत असतो, आपला आधार असतो, आपला प्रेमाचा असतो, जवळचा असतो, असा गेला एखादा. आईला एखादं तरुण पोरगं गेलं आपल्या हातातून, समोरच जर गेलं तर आईला केवढा मोठा आघात होतो. पण आई जर आत्मनिष्ठ असेल, आत्मतृप्त आणि आत्मतुष्ट असेल तर ती विचलित होणार नाही. किती गंमतशीर गोष्ट आहे. या दुःखाला जर आपण हरवायचं असेल तर आपल्याकडं आत्मज्ञानाची कुऱ्हाड असायला पाहिजे. ज्ञाने काय म्हणतात ते, शस्त्रेनं दृढेन चित्वा, असा शब्दप्रयोग वापरला आहे 15व्या अध्यायामध्ये. त्याचा अर्थ तो आहे की ज्ञानाचंच खडग आपल्याकडे असावं लागेल. ज्ञानाच्या खडगाशिवाय या गोष्टी शक्य होणार नाहीत. आणि ही तो संकटाला जर पुढे सामोरं जायचं असेल तर म्हणून आपण जी आत्मतुष्टी, आत्मतृप्ती आणि तृप्ती आणि आत्मरती जी बघितली ही त्याच दृष्टीनं आहे. परंतु जे धनसंपत्तीशिवाय सुद्धा संतुष्ट असतात, विशिष्ट पदार्थ खाल्याशिवाय सुद्धा त्यांना तृप्ती प्राप्त होते, आणि एखाद्या स्त्री पुरुष संबंधाशिवाय सुद्धा ज्यांच्या अंतःकरणामध्ये रती असते त्यांना अमृतत्व किंवा आत्मतुष्ट किंवा आत्मरत किंवा आत्मतृप्त असं म्हणता येतं. ज्यांना काही नसताना सुद्धा. अगोदर आपण उदाहरण घेतलं की स्त्री पुरुषांच्या संबंधामध्ये रती आत्मरत होतो, किंवा एखादी तृप्ती भोजनाचा आस्वाद घेताना तो तृप्त होतो, धनाच्या संपत्तीच्या मध्ये तो तुष्ट असतो. परंतु जरी स्त्री पुरुष संबंध नाही, धन नाही, आणि अन्न जे पाहिजे आहे विशिष्ट प्रकारचं अन्न मला पाहिजे असं त्याची कुठलीही अट्ट नसते. विशिष्ट प्रकारच्या अन्न खाल्ल्याशिवाय मी तृप्त होणार नाही असं त्याचं मत नसतं. धनधान्य येऊ नाही तर नाही येऊ, त्याची तृष्टता बिघडत नाही. असं जर असेल तर त्यांना मात्र म्हणता येईल की ते आत्मरत आहेत, ते आत्मतुष्ट आहेत, आणि तेच आत्मतृप्त आहेत. आणि ही जाणीव जी आहे ही जीवनाची पूर्णता आहे. खरं जीवन सार्थक झालं म्हणायचं याला. मी जन्माला आलो आणि मी सार्थक झालो, असं माझं जीवन सार्थक झालं असं केव्हा म्हणता येईल, जर ही गोष्ट प्राप्त झाली तर. ही गोष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत काही अर्थ नसतो जीवनाला. सगळे किडा मुंगी सगळे जगत असतात, प्राणी पशु पक्षी जगत असतात, त्यांच्यातही माझ्या जीवनामध्ये एकच फरक असू शकतो, आणि तो म्हणजे मला आत्मज्ञान करण्याची संधी देवानं दिलेली आहे. मनुष्याचा देह देऊन, मनुष्याचा देह मला दिलाय याचा अर्थ संधी प्राप्त करून दिलेली आहे. ती संधी कुठल्या गाढवाला नाही, किंवा आणखीन गाईला नाही, वाघाला नाही, झुरळाला नाही, डासाला नाही, ती मला दिलेली आहे. मग मी मोठा आहे की नाही, मग मी मोठा असेल तर मी दुःखी का होतो, ह्याचा प्रश्न आपणच आपल्याला विचारायला पाहिजे. मी शरीरधारी असताना एवढं सुंदर गोड शरीर मला दिलेलं आहे तरी मी दुःखी का होतो. तर अगदी फालतू कुठल्या तरी गोष्टीमध्ये यांनी मला अपमानकारक बोलले, त्यांनी माझी निंदा केली, हे माझे काहीतरी माझ्या मनात माझा द्वेष करतात,
किंवा हे मला ह्यानी माझ्याकडनं हिसकावून घेतलं, या सगळ्या छोट्या छोट्या बाबीमध्ये आपण स्वतःचं सुख जे खरं आहे आत्मसुख ते घालवून बसत असतो. जेव्हा या गोष्टीची प्राप्ती होते तेव्हा जीवनाला सार्थकता प्राप्त होते, जीवन सफल होतं. तो जीवन खरं जगला तो जगला, नाहीतर आम्ही तुम्ही काय जगलो, हे जीवन मुक्त आहेत तेच खरे जगले. नाही तर ते आमचं जगणं काय आहे, मरत नाही म्हणून जगलो असण्याची शंका खूप आहे. अजून मरणात झालंय म्हणून जगायला लागलेलं आहे, असे बरेच जण आहेत. आता हे जर असेल तर त्याला काय अर्थ नाही. बरेच जणांनी मरणाची वाट बघत बसलेली असतात आपल्या, मग आपली किंमत काय असते बघा, आपली किंमत काय. आणि असे अनेक काही जीवनमुक्त पुरुष आहेत, ते अनेक वर्षे लाभावेत समाजाला म्हणून समाज त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतो. ते जगावे जगावे जगावेत म्हणून देवाला प्रार्थना करतात. आणि काय, आणि एखादा प्रापंचिक आहे अगदी लिप्त झालेला आहे प्रपंचामध्ये, आसक्तीमध्ये पूर्ण बुडालेला आहे, अशांना प्रार्थना करताना मरावा मरावा जावा, अजून का म्हातारा जाईना, म्हातारे किती दिवस अजून आमचा त्रास करणार आहे कोणाला माहिती, असं म्हणून देवाला नवस करत असतात. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत ना 13व्या अध्यायातल्या, 13व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात नवस करतील तुझ्या जाण्याबद्दलचे. आता माझ्या जाण्याबद्दल जर नवस करायला लागतंय, कसलं, ज्यांचं आगमन व्हावं म्हणून मी नवस केलं होतं तेच लोक मी जावं म्हणून नवस करतात. किती गंमतशीर गोष्ट आहे. ज्यांचं आगमन झालं म्हणून मी साखर वाटली, पेढे वाटले, तेच लोक आत्ता म्हणाले पेढा वाहतो तुला, नारळ वाहतो, तर या म्हातारीची बदा एवढी घरातून जाऊ दे, कारण तिच्या खोकल्याचं आणि तिच्या सगळ्या करण्याचं आम्हाला त्रास व्हायला लागलेला आहे. किती वाईट अवस्थेमध्ये असतो बघा आपण. ना अनायसेनं मरणं विना दैनेनं जीवनं, जे शब्द आपण वापरतो, प्रार्थना करतो देवाकडे ना, ही करणं गरजेचं आहे. रोज उठून प्रार्थना करावी. विना दैनेनं जीवन आणि अनायसेनं मरणं असलं पाहिजे आपलं. पण आपलं अनायसे मरण येईल का नाही, तर येईल. तुकाराम महाराजांच्या संतांच्या वाटेने आपण जर गेलो, परमपूज्य काकांनी आखून दिलेल्या ट्रॅकवरनं जर आपला प्रवास चालू असेल, तर त्यांच्यासारखाच आपण सुद्धा मुक्तीचा आनंद भोगू शकतो. पण आपण त्या ट्रॅकने जायला पाहिजे. पण बाजूला ट्रॅकवरून त्याच चालताना आजूबाजूचे मोह आम्हाला सारखे बोलवतात, खुणवतात, इकडे इकडे जायचं आहे, अजून वय भरपूर आहे रे, अजून पुढं कुठं जातोस, आता काय म्हातारा झालास अजून परमार्थ करायला, ज्ञानेश्वरी कुठं लगेच अभ्यासतोस, असे मोह अट्रॅक्ट करणारे खूप असे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तिकडं जो ढुंकून पाहत नाही ना त्याला आत्मरती म्हणायचा. अजिबात बघतच नाही, असू दे सुख, ती त्या सुखाशी माझं काही घेणं देणं नाही असा तो म्हणतो. आणि ही जीवनाची सार्थकता आहे, पूर्णत्व आहे. आणखीन एक फार सुंदर असं तुकडा सूत्र आहे नारद भक्ती सूत्रामध्ये, यद ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मा रामो भवती. यांना जर प्राप्त, यद ज्ञात्वा, यांना ज्याचं ज्ञान झालं म्हणजे आत्मज्ञान जर झालं, याला तुम्ही जाणला, याचे सुख तुम्ही देखिल्यावरी मग दारोदारीनं न हिंडालं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. एकदा त्याचं सुख तुम्ही पाहिलं तर प्रत्येक विषयांच्या 5 विषयांच्या दारात तुम्ही भिक्षा मागायला जाणार नाही. शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 दारावर आपण भिक्षा मागायला सारखे जात असतो. मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, या 5 विषयांच्याकडे रोज मागणी करतो. पण याचं सुख जर तुम्हाला मिळालं तर दारोदारी न हिंडालं, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि नारद भक्तिसूत्रामध्ये नारद मुनी काय म्हणतात बघा, यद ज्ञात्वा मत्तो भवती, अगदी धुंद अवस्थेमध्ये असतात बघा. एखादे दारुडे असतात ना, कशाची काळजी करत नाही, आता त्यांचा आनंद सगळा निगेटिव्ह असतो. पण या आत्मपुरुष जे आत्मज्ञान ज्याला झालेला असतो, मत्तो भवती, उन्मत्त असतात, आपल्या धुंदीमध्ये मस्त असतात, सगळ्या जगाला फालतू समजतात. कारण जग त्यांना म्हणतो, जग लाचारीनं जगायला लागले, इच्छेनं जगायला लागले, आणि इच्छा करतात ते लाचार पण असतात आणि ते कमी दर्जाचे असतात. अशा दृष्टीनं ते जगाकडे बघत असतात. मत्तो भवती, मत्त झालेले असतात, धुंद झालेले असतात. स्तब्धो भवती, शांत होतात. सद्दो भवती, आत्मारामो भवती, त्यांना आत्माराम होतात. ते म्हणजे ते आत्मस्वरूपामध्ये युक्त होतात. इतकं वर्णन नारद भक्तिसूत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कुठल्याचं, जो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देख झाला. माऊलींनी एवढा संदर्भ घेऊन ही माहिती आपल्याला एवढ्या मोठी गुपित ओवी आहे, ती गुप्त आहे, त्याच्यातले अर्थ आपल्याला शोधावे लागतील. खूप अजून चिंतन आपण स्वतः जर करायला लागलो तर आणखीन आपल्या जीवनाशी संदर्भ कोणता आहे याचा आपल्या जीवनाशी संदर्भ लावून बघावा. प्रत्येकाचे संदर्भ वेगवेगळे असतात बरं का. जगण्याच्या पद्धती, व्यवसाय, नातीगोती, नात्यातली माणसं, परिस्थिती, वय भिन्न भिन्न असतं. आणि कुठली ओवी आपल्याला लागू पडते, कुठला अभंग आपल्याला लागू पडतो, पाहावा आणि तो लावून घ्यावा.
आपल्या परिस्थितीला वयाला साजेसा, आपली एकूण आर्थिक स्थिती, आपले नातलग यांना साजेसा सगळ्याच विषयावरती अभंगाने ओव्या आहेत. त्यातली कुठली तरी लागेल आणि आपला उद्धार होईल, काही सांगता येत नाही. म्हणून त्याचा अभ्यास चिंतन करणं फार गरजेचं आहे. म्हणून इथं म्हटलं यज्ञ ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती, हे नारद मुनींचं वचन आहे. जर असं आपण आत्मतुष्टी, आत्मतृप्ती आणि आत्मरतीचा विचार जर करायला लागलो तर उदाहरण दिले. डॉक्टर माधवानंद आहेत. माधवानंद म्हणजे पावसच्या परंपरेतले आहेत, पावसच्या परंपरेतले. आता हे माधवानंदांचे वाक्य आहे, फार सुंदर आहे बघा. म्हणजे एखादा भटजी आलाय घरी, पूजेसाठी आलेला असतो आणि तो पूजा आटोपतो. सत्यनारायणाची पूजा आहे. आता पूजा आटोपली. आता पूजा आटपेपर्यंत जो सगळ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोळा करणं, जमवणं, पूजेची स्तोत्र म्हणणं, ते सगळे उच्चार सगळे करणं, हे पूजेचं काम त्यानं केलेलं आहे. तो म्हणे कर्मयोग केला त्यांनी, हा कर्मयोग पूर्ण झाला. आता काय झालं, त्यानं भूक लागलेली आहे. कारण सकाळपासून आलेले आहेत पूजेला भटजी, आणि ते भूक लागलेले आहेत. आता अन्नाचा स्वाद सुद्धा, वास यायला लागलाय. मग आवडीचे पदार्थ सुद्धा ताटात येऊन वाढलेले आहेत. प्रेमळ माणसं आहेत. ते म्हणतात गुरुजी भरपूर जेवा, तुम्ही सकाळपासून आलेला आहात. आणि तो जेवणाचा आस्वाद घेतो, आणि आस्वाद घेताना तो जेवणात रत होतो. रत शब्दाचा आपण विचार करावा. रत होणं म्हणजे रममाण होणं. भटजी बाबा अगोदर सकाळपासून आलेत, आता जेवणाचं ताट वाढलेलं आहे आणि ते आता रत झालेले आहे त्यामध्ये. आता जेवत आहेत, जेवून पूर्ण झालं, शांतपणे झालं आणि ते ढेकर दिला. आता पोट भरल्यानंतर ते तृप्त झालेले आहेत, कारण ताट आता बाजूला सोडलं, देव ठेवलेलं आहे, सरकलं. आता तृप्तीचा तो मनात विचार आला, तृप्तीचा ढेकर त्यांनी दिलेला आहे. आता तृप्तीचा ढेकर देऊन ते ताटावरून उठले आणि मग काय केलं, जो यजमान आहेत ज्यांनी पूजेला बोलवलं होतं त्यांनी जवळ बोलवलं आणि त्यांना जी ठरलेली होती ना ती दक्षिणा ती हातात दिली. कुठल्याही प्रकारची तक्रार न करता, एवढंच का मागता, तेवढंच काय मागता असं न म्हणता भटजीबुवांना ती दक्षिणा हातामध्ये दिली आणि भटजीबुवा संतुष्ट झाले. 3 गोष्टीवर आपण बघितले बघा, की जेव्हा भटजीबुवा पूजेला आले, अन्नामध्ये ताट वाढलं आणि जेवायला लागले ना, त्यावेळी जेवणात रममान झाले, त्याला आत्मरती म्हणतात. नंतर जेवण जेवले, पोटभर जेवले, ढेकर दिला, त्याला आत्मतृप्त म्हणतात. आणि जेव्हा ते जायला निघाले तेव्हा यजमानाने त्यांना दक्षिणेचं पाकिट हातात दिल्यामुळं त्यांना संतुष्ट झाले. ही संतुष्टता, तृप्ती आणि रतिपरा जो आहे ही यासाठी आहे. वर्णन करताना सुद्धा एक सुंदर दृष्टांत माधवानंदांचा आहे आणि खूप काहीतरी सांगून जाणारा दृष्टांत आहे, विचार करण्यासारखा आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तेने सुखे माझे निवाले हे अंग. जेव्हा माझी संगत झाली, मी त्याच्याशी रममान झालो, आत्म्याशी, देवाशी, तेव्हा तेने सुखे माझे निवाले अंग. विठ्ठल हे जग देखी येले. मी जगाकडे विठ्ठल म्हणून पाहिलं त्यावेळी मला कळायला लागलं की त्याच्याशी माझी काय झाली, अंगाशी घसट झाली. म्हणजे त्याच्या अंगाचा स्पर्श मला झाला. तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. आपण समर्थांच्या मनोबोधामधला आहे बघा बोध. तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. स्पर्श होतो त्याचा, आणि हा स्पर्श त्याला ठाऊक असतो बरं काय. हा स्पर्श प्रापंचिक गोष्टीचा जसा स्पर्श होतोय तसा तो होत नाही. अवचित परिमळू प्रगटला, काय वर्णन आहे, माऊलींचा अभंग आहे बघा, लता मंगेशकरांच्या आवाजातला. अळू प्रगटला म्हणतात ते. हळूहळू आत आला आणि टकटक दारावरती केलं आणि तो मी देखीला म्हणतात. तो काळा कृष्ण, तो कृष्णवर्णी मी पाहिला असं म्हणतात. आणि मी दचकले, ते वर्णन आहे. विराण्या ज्या लिहिल्यात ना ज्ञानेश्वर महाराजांनी, त्या विराणीमधली ती विराणी आहे. आणि त्यामध्ये जे म्हणतात की ते मला त्याचा स्पर्श झाला, वाऱ्याच्या दृष्टीनं आला आणि वाऱ्यासारखा स्पर्श करून तो मला गेला. हा स्पर्श एखाद्या नामधारकाला सुद्धा प्राप्त होऊ शकतो बरं का. ज्याची रती त्यामध्ये झालेली असतो ना, रम्मान जो झालेला असतो त्याला त्याची जाणीव होत असते. महाराज म्हणतात, तेने सुखे माझे निवाले हे अंग. त्याच्या स्पर्शामुळं माझं अंग शांत झालं, माझं अंतःकरण शांत झालं. विठ्ठल हे जग देखी येले. सगळं जग मी विठ्ठलमय झालं असं पाहिलं. तुका मने सुख झाले माझ्या जीवा, रंगलो केशवा तुझ्या रंगे. तुझ्या रंगात मी रत झालो, रंगलो केशवा तुझ्या रंगे. म्हणजे तुझ्या रंगामध्ये मी रत झालो. त्यामुळे मला सगळं जग विठ्ठलमय दिसायला लागलं. त्यामुळे तुझ्या संगतीच्या स्पर्शानं मी सुखावलो. हे रम्मान होण्याचं उदाहरण तुकाराम महाराजांचं आहे. आपणही असं रम्मान होऊ शकतो एखाद्या गोष्टीमध्ये. म्हणून
भोग प्राप्तीसाठी कर्म करण्याची प्रवृत्ती एकदा शांत होते, नंतर वकवक सुद्धा आवरटपणा त्या माणसाचा संपून जातो आणि ईश्वराच्या अनुभूतीचे सुख प्राप्त होते. त्याचं हे वर्णन करणारा अनुभव आहे. सगळी वकवक थांबते. काय मिळवावं, हे करावं, बोलावं, सांगावं, यावं, तीर्थयात्रा कराव्यात, ह्यांच्या घरी जावं, त्यांचे कार्यक्रम अटेंड करावेत, लोकांनी मिक्स व्हावं, लोकांशी मौज मजा कराव्यात, चर्चा गप्पा कराव्यात, असं काहीही वाटत नाही. इतकी शांत वृत्ती झालेली असते. पण बोलत नाही असं मात्र नाही, त्याची कर्म तो थांबवत नाही, परंतु बोलावी अशी उर्मी राहत नाही. काहीतरी बोलावं, हा हे अंतर्मौन असतं त्याचं. मौन म्हणजे साधं मौन म्हणजे वैखरीनं न बोलणं, पण बोलावंसं न वाटणं ही आतली गोष्ट आहे. हे त्याच्या पुढचं मौन आहे. आणि बोलायची उर्मीच संपणं महामौन आहे. उर्मीच नाही बोलायची, म्हणजे काय बोलायचं, बोलूसच वाटत नाही, ते एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रियाच दिवशी वाटत नाही. अशी स्थिती जेव्हा होते ना, तेव्हा वकवक थांबते. वकवक म्हणजे ऐकण्याची, बोलण्याची, मिळवण्याची ही जी वकवक असते, भोग प्राप्तीसाठी काहीतरी धडपड जी चाललेली असते, ती धडपड पूर्णपणे शांत होते. अशा स्थितीमध्ये तो जगतो. त्याला आत्मतुष्ट आणि आत्मतृप्त म्हणतात. आत्मबोधे तोषला आणि कृतकार्य जाण देखिला, असा हा कृतकार्य झालेला असतो. त्यामुळं वर्णन करताना असं तुकाराम महाराज करतात. स्वामी स्वरूपानंद जेव्हा जेव्हा आपल्या साधकांना, भक्तांना पत्र पाठवायचे, आपल्या शिष्यांना पत्र पाठवायचे, त्यावेळी पत्र लिहिताना पत्राच्या खाली सही करताना म्हणायचे, तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. सही कशी असायची बघा त्यांची, तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. अशी साधी सही नाही बरं काही, आत्मतृप्त झालेल्याची खूण त्यातच आहे त्यांची. स्वरूपानंदांचा साधारण विचार आपण त्यांच्या चरित्राचा जरा अभ्यास केला की लक्षात येतं की आत्मतृप्ती कशी असते त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर, आणि त्यांच्या एकूण वाणीमध्ये आणि अभंगामधून प्रकट झालेले आहे. तर ते लिहिताना, सही करताना म्हणायचे, तुमचा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद, असा शेवट करायचे पत्राचा. किती मजेशीर गोष्ट आणि किती छान गोष्ट आहे. जर आपण असा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चितपणे जेव्हा आपणामध्ये रती असते, ही रती नावाची गोष्ट रम्मान होणं असतं ना, तेव्हा कुठल्याही प्रकारची आसक्ती राहत नाही. सगळी आसक्ती निघून गेली की आपण आत्मरत होतो. तुष्टी असते तेव्हा कुणाबद्दलही आपल्या मनात द्वेष राहत नाही, कारण आपण आत्मसंतुष्ट झालेला असतो. त्यामुळे कुणाकडून काय अपेक्षा राहिलेली नसते, त्यामुळे द्वेष सुद्धा राहत नाही. आणि तिसरी गोष्ट, तृप्ती असते तेव्हा मोह राहत नाही. एकदा तृप्त झाल्यावर काय पाहिजे असं वाटेल, मोहच राहत नाही. म्हणजे जर रती झालो आपण तर आपली आसक्ती निघून जाते, आपण तुष्ट झालो तर आपला द्वेष निघून जातो, आणि आपली तृप्ती झाली की आपला मोह निघून जातो. या तिन्ही गोष्टी जर प्राप्त झाल्या, मोह गेला, नंतर द्वेष गेला आणि आसक्तीही गेली, मग तो कसा झाला असेल नुसती कल्पना करण्यासारखी आहे. आता ही कल्पना केव्हा कळेल माहिती आहे का आपल्याला, आपण थोडं तरी त्या काठापर्यंत गेल्याशिवाय त्या व्यक्तीचं अनुभूती ती लक्षात येत नाही. अगदी जवळ तरी जावं लागतं त्यांना ओळखण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी. आपण अभ्यासाच्या द्वारे, त्यांच्या दर्शनाच्या द्वारे आणि आपल्या साधनेच्या द्वारे, त्यांच्या संघात आपण असलो तर त्यांच्याबद्दलची कल्पना येते, त्यांच्या दर्शनाने येते, किंवा त्यांना आपण पाहतो किंवा अभ्यास करतो शास्त्राद्वारे, त्यावेळीच असले आत्मतृप्त झालेले पुरुष ओळखून येतात, अन्यथा ओळखून येत नाही. ते कसे आहेत, आपल्यासारखे आहेत असं आपण म्हणतो, कारण आपल्यावरून त्यांच्याकडे पाहतो. आपण सोडून जेव्हा त्यांना पाहायला लागू, आपण जीवरूपाने स्वतःकडे पाहतो. मी देह आहे म्हणून पाहतो. तसंच मी गुरूंच्याकडे पाहायला लागलो किंवा एका आत्मतुष्ट व्यक्तीकडे पाहायला लागलो तर ते सुद्धा मला तसेच जीवरूपानं दिसायला लागतील, देहरूपानं दिसायला लागतील. मात्र त्यासाठी साधना म्हटलं, त्यासाठी ही साधनेची गरज आहे. काही साधनेच्या एका टप्प्यावर गेल्यावर अशी माणसं ओळखता येतात, अन्यथा ओळखता येत नाही. म्हणून आपला मोह, आपला द्वेष आणि आसक्ती घालण्यासाठी माऊलीने एक ओवीचं वर्णन केलं आहे की कर्म संपावित तस्य कार्य न विद्यते. त्यांना कुठल्या प्रकारचं कार्य शिल्लक राहत नाही, कर्तृत्व शिल्लक राहत नाही, कर्तव्य नाही त्यामुळे कर्तृत्व नाही, दोन्ही निघून जातात. आणि कृतकार्यता ज्याला आपण म्हणतो ती भोगायला येते. म्हणून हे तिन्ही स्वाधीन जेव्हा होते तेव्हा अपेक्षा बुद्धीसुद्धा संपते. जगाकडून काही अपेक्षा नसते, आणि ज्यांची अपेक्षा कमी असते त्यांना सुखाचा चढावा जास्त असतो, माऊली म्हणतात.
अनपेक्षा 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागीय मधुभक्ता समे प्रिया. कोण भक्त प्रिय आहे? अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतव्यता. 4-5 लक्षणं लागू केलेली आहेत त्या माणसाची आणि त्याचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. आपण इतर वर्णन राहू दे. अनपेक्ष झालेला असतो. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा सुखाचा चढावा जयाचे असणे वर्णन केले माऊलींनी. निरपेक्ष शब्दाचं वर्णन करताना माऊलींनी उभी टाकलेली आहे. ते म्हणतात जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही रिगावा. रिगावा म्हणजे असणं. त्याच्या ठाई रिगावा अपेक्षा नाही आणि सुखाचा चढावा जयाचे असणे. त्याच्या आयुष्यात त्याच्या अंतःकरणात सुखाचेच उमाळे उमटतात. आनंदाचे डोह आनंदाचे तरंग अशी स्थिती त्याची झालेली असते. असा तो सत्पुरुष असतो आणि त्यामुळं त्याच्याकडल्या अपेक्षा संपल्यामुळं आनंदाची प्राप्ती तुष्टी त्याला झालेली असते. त्यामुळे मिळवायचं काय शिल्लक राहील. जैशी स्थिती आहे तैशा परितोर आहे. कौतुक तूप आहे संचिताचे असं नाथांच्या हरिपाठामध्ये वर्णन आहे. ज्या स्थितीमध्ये तो असतो ती स्थिती त्याच्यासाठी योग्य आहे म्हणतो. मला याच्यापेक्षा वेगळं काही नको आहे कारण हा परमेश्वराकडून मिळालेला प्रसाद आहे आणि त्यामुळं त्याचं कर्तृत्व काय राहत नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी त्याला स्वाधीन होतात. द्वेष त्याच्या जवळ राहत नाही, आसक्ती त्याला शिवत नाही आणि मोह त्याला प्रभावित करत नाही. कुठलीही जगातली गोष्ट तेव्हा प्रभाव टाकत नाही. तो सुखानं एक्साइट होत नाही आणि दुःखानं चलबिचल होत नाही. ह्या दोन्ही ठिकाणी सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, लाभालाभनं धरावे मना माझी अशी माऊलींची 2ऱ्या अध्यायामधली उभी आहे ना ती बरोबर ह्या पुरुषांना लागू पडते. आणि हे पुरुष जे आहेत ते आत्मतृप्त झालेले असतात आणि आत्मतुष्ट झालेले असतात. त्यामुळं याचा विचार करताना आपण बऱ्याच वेळा याच्यावरती खूप असं चिंतन बघितलेलं आहे. मला वाटतं ह्या ओळीचा अभ्यासापेक्षा ह्या चिंतनाचा अभ्यास जर केला तर खूप काही आहे. जवळजवळ हे आता 2 तासाचं चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे. या 2 तासाच्या चिंतनातून खूप काही प्रश्न सुद्धा असतील ते आपोआप ज्ञानेश्वरी माऊलींच्या कृपेनं आपल्याला सुटायला लागतील. म्हणून माऊलींनी 2च ओव्या वापरल्या. 17 नंबरचा श्लोक आहे. यस्त्वात्मातिरेव स्यादात्म तृप्तस्य मानव आत्मनेवच संतुष्ट तस्य कार्य न विद्यते. त्याला कुठल्याही प्रकारचं कार्य शिल्लक राहत नाही. माऊलींच्या 2 ओव्या आहेत 146 आणि 147. ह्या दोन्ही ओव्या आपण लिहून घ्यायच्या आहेत. ज्या ओव्या आपण क्रमानं लिहित आलेलं आहे त्याच ठिकाणी ह्या ओव्या लिहायच्या आहेत. आपल्याला काही परत जादाचं चिंतन सुचलं तर त्या ठिकाणी लिहून ठेवावं आपल्या अभ्यासासाठी. चुकून आपल्याला ऐकता हे चिंतन काहीतरी सुचत असतं त्यावेळी ते लिहून ठेवावं. माऊली म्हणतात देखे असतेनी देहधर्मे तोची एक न लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची. आणि 147 ओळीमध्ये म्हणतात जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखला म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे. सहजपणे त्याच्या आयुष्याला एक सहजता प्राप्त होते आणि कर्म सगळं निष्ठून जातं. याचा अर्थ कर्माचं बंधन राहत नाही. तो कर्म करत असतो बरं काय, कामं करत असतो पण कर्माची बंधनं त्याच्याकडे त्याला काय करू शकत नाही. कर्माच्या बंधनातून बाहेर पडलेला असतो. 18 नंबरच्या श्लोकाला फक्त आपण वाचून बघूया, सुरुवात करूया. नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन नचाश्य सर्व भूतेषु कश्चित अर्थ व्यपाश्रया. त्याच अर्थाचा परत श्लोक आहे. हे 2 श्लोक एका अर्थानं वापरलेले आहेत. काय म्हणतात माऊली बघा, त्या आत्मसंतुष्ट पुरुषाला कर्म करण्याचं कोणतंही प्रयोजन राहत नाही. हा शब्द चांगला आहे त्यासाठी बरं का. प्रयोजन म्हणजे कुठली तरी कारणं असतात. आमच्याकडे कायम कारणं आहेत बघा. आमची मुलं लहान आहेत म्हणून आम्हाला काहीतरी करावं लागते, म्हणून आम्ही प्रपंचामध्ये गुंतलेलो आहोत, माझा अजून पोटाचा प्रश्न सुटलेला नाही म्हणून मी कर्म करतो. बरोबर आहे, ती प्रयोजनं असतात. ही प्रयोजनं त्याच्यासाठी नसतात. एवढाच त्यामधला फरक आहे. ते म्हणतात त्या संतुष्ट पुरुषाला कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन राहत नाही. नैव तस्य कृतेनार्थो. आणि म्हणतात बघा न करण्याचीही प्रयोजन राहत नाही. ना कृत्यनेह कश्चन पुढचा शब्द वापरलाय. न करण्याचं सुद्धा प्रयोजन नाही. म्हणजे मी करणार नाही ह्यालाही त्याच्याकडे काही कारण नसतं. मी करणार आहे याचंही त्याच्याकडे कारण नसतं. आणि मी करणार नाही असं टाकूनही जात नाही तो, त्याचंही कारण त्याच्याकडं नसतं. आणि नचाश्य सर्व भूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रया. ब्रह्मादिस्तंभ पर्यंत जे प्राणी आहेत सगळे भूतमात्र, म्हणून म्हटलेलं आहे सर्व भूतेषु, सगळे भूतमात्र जे आहेत त्यापैकी कोणीही त्याच्या प्रयोजनाचा आश्रय नाही. म्हणजे स्वार्थी विचार त्यांच्याबद्दल येत नाही.
त्यांच्याकडून काहीतरी प्राप्त करायचं आहे असं त्याच्या मनामध्ये सुद्धा नसतं. असा विचार या गीताकारांनी 18व्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. त्याच्यावरती माऊलींनी 2 ओव्यामध्ये भाष्य केलेलं आहे. त्या 2 ओव्याचा चिंतन आपण पुढच्या टप्प्यात पाहणार आहोत. आता आपण थांबतो, विराम घेऊया. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला विराम घेतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.